म्हणजे त्यांचा तुम्ही जर सांगतात महाजनांचा मृत्यू जो झाला जेलमध्ये तुमच्या बंधूचा, जेलमध्ये कसं झालं हा मला सांगा ना. शेवटी कसे साहेब, तो काय म्हणजे काय सराईत गुन्हेगार नव्हताच ना. ठीक आहे, एका टोकाला त्यांनी केलं, पण शेवटी केलं ते कृत्य चूकच होतं हे मनाला मन खातच ना. काय आरोप केले सारंगी महाजननं की गोपीनाथ मुंडेंनी प्रभाव काढून त्याला जेलमध्ये औषधं दिली नाही. हे किती वेडगळपणाचा गोपीनाथराव मुंडेवर आरोप होता. गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस सत्तेवर होते. जेल मॅन्युअल काय सांगतंय? आहेत अजून त्या निवृत्त झालेल्या आहेत. स्वाती साठे, त्यांना विचारा काय आहे ते. मी नाव घेतोय त्यांचं एवढ्यासाठीच, त्यांना माहिती काय आहे ते. किती आरोप केले तुम्ही कशामुळं? की आपण निर्दोष आहोत हे दाखवण्यासाठी. ठीक आहे, तेही आम्ही सहन केलं. तुम्ही मुलावर आता तुम्ही नुसतं पैशांसाठी हत्या केली असं सातत्यानं सांगताय, परंतु त्याचं एखादं उदाहरण देत नाही. उदाहरण काय द्यायचं? उदाहरण जर आम्हाला समोर कळालं असतं तर मिलो आज एवढ्या मोकळेपणा म्हणून तेही बोललो असतो. तेही बोललो असतो ना. हा उदाहरण जे प्रमोद महाजनच्या वाईटावर जे होते ना, पत्रकार सुद्धा किंवा संपादक सुद्धा, त्यांना सुद्धा सापडलं नाही. असं काही नव्हतंच. आणि मग त्या माणसाला बदनाम करायचं तर काही गोष्टी लावून द्यायच्या. एक SMS पण संदर्भ येतो त्या काळातला. मग त्याचं काय? मग सांगा ना ते. तू SMS सुद्धा कशाचा आहे? मला हेच म्हणायचं की तो तुमचा सख्खा भाऊ होता ना, तर प्रमोद महाजनच्या भेटीला एवढ्या सहजासहजी तुम्हाला मिळू शकते. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे, मी क्षणभर प्रमोद महाजन गुन्हेगार आहेत, तुम्हाला गोळी घालायचा अधिकार कोणी दिला? आणि आपल्या नवऱ्याने आपल्या मोठ्या भावाला गोळी घातली, मारले, याचा तुम्हाला अभिमान वाटतो? ते भूषण म्हणून तुम्ही फिरवताय. आणि परिवाराच्या सगळ्या माणसाला कशामुळे त्रास देताय तुम्ही? त्यांचाच पैसा खाऊन. म्हणजे पंकजा मुंडेच्या वडिलांच्या जमिनी ह्यांच्या नावावर केली म्हणून तो पैसा घ्यायचा आणि तिच्या विरुद्ध डावा ठोकायचा. प्रकाश महाजन विरुद्ध खाजगी फौजदारी करायची, त्याला कोर्टात ओढायचं. त्या मिलिंद पाटलाला कोर्टात ओढायची, यांची बदनामी करायची, मुलाखत देत फिरायची. आणि आपल्याविषयी ठाण्यात काय मत आहे हे मला बोलायची इच्छा नव्हती. हो, हे जगासमोर मी म्हणलं ना की दुर्दैवानं दीर्घ आयुष्य म्हणजे दुःखाचं एक डोंगरच डोक्यावर असतो, तुम्ही भोगतोय. पण मी आता यापुढे प्रमोद महाजनची बदनामी नाही सहन करू शकत. माझा भाऊ देव होता, मोठा होता, त्याच्यामुळेच आम्हाला किंमत आहे, नाही तर काही किंमत नाही आम्हाला. कवडीची किंमत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.